वणी शहरात मटका झाला हायटेक। वणी शहरातील काही भागात अवैध गुटखा, मटका, देशी दारू व्यवसायाने पुन्हा डोके वर काढले आहे। याला वरदहस्त कोणाचा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे। वणी शहरातील अनेक ठिकाणी अवैध गुटखा, मटका, देशी दारू व्यवसाय बिनदिक्कत सुरू आहे, परंतु पोलीस यंत्रणा मात्र थंडावलेली आहे। काही भागात राजरोस मटका घेण्याचे सुरू असून या भागात पोलीस जायला घाबरतात, त्यामुळे या भागात मटका सुरू आहे। पूर्वी मटक्याच्या वेगळ्या चिठ्ठ्या असायच्या, आता साध्या वहीच्या पानावर मटक्याचे आकडे लिहून दिले जातात। तसेच ठराविक मटका घेणारे तेही हायटेक झालेले मोबाईलवरच मटका घेतात, त्यामुळे संशयाचा प्रश्न येत नाही। मोबाईल मटका घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे। लाखो रुपयांचा व्यवसाय सुरू आहे। काही तथाकथित नेते पुढारी यांचेच व्यवसाय असून राजकीय वरदहस्त असल्याने पोलीस यंत्रणेला जुमानत नाही। तसेच गुटख्याच्या बाबतीत म्हणायचे झाले तर पोलिसांना खबरी देणारेच गुटख्याची होलसेल विक्री करतात। ही बाब पोलिसांना माहीत असूनही पोलीस त्यांना बरोबर घेऊन फिरतात। काही दुचाकी किंवा चारचाकी गाडीवर प्रेस नाव टाकून यात गुटखा तसेच अवैध देशी दारू वितरित केली जाते। गुटखा तर राजरोस वितरित होतो। यांच्याकडून किरकोळ गुटखा विक्री करणाऱ्यांनी घेतला नाही तर पोलीस स्थानिक गुन्हे शाखा यांच्यामार्फत छापे मारायचे असे अनेक पोलिसांचे खबरी त्यांना हे व्यवसाय करायला सूट पोलिसांनी दिली आहे। एकीकडे कारवाईचा बडगा दाखवायचा, एका बाजूने धंद्यावाल्यांशी आर्थिक हात मिळवणी करायची। अवैध देशी दारू विक्रीबाबत भयानक सत्य आहे। लखमापूर फाटा ते करंजवण, कोशिंबे या भागात मोठ्या प्रमाणात विक्री होते। प्रत्येक विक्रेत्याची या भागातील पोलीस अधिकारी व हवालदार यांची हात मिळवणी झालेली आहे। जेव्हा जेव्हा पोलीस छापे मारतात त्यावेळी फक्त 2-3 बॉक्स सापडतात। हा अधूनमधून छापा मारल्याचा देखावा केला जातो। या परिसरातून रोजच्या रोज शेकडो अवैध देशी दारू बॉक्स होलसेल विक्रेते वितरित करतात। हे रोज सुरू आहे। वरिष्ठ अधिकारी याकडे दुर्लक्ष करतात। काही भागात होमगार्ड हे अवैध दारू विकतात। वणी शहरातील काही सरकारी देशी दारू विक्रेतेही मोठ्या प्रमाणात खेडोपाड्यात घरपोच माल पाठवतात। या बाबी पोलीस यंत्रणा व राज्य उत्पादन शुल्क विभागाला माहीत असून अर्थपूर्ण कानाडोळा करतात। पोलीस उपाधीक्षक यांनी लक्ष घालणे आवश्यक आहे। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सागर मोर, वणी।